सर्वांना नमस्कार। या लातूर लोकसभा 2024 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या सुसंवाद बैठकीसाठी उपस्थित असलेले ज्यांनी ही बैठक आयोजित केली ते आमचे मित्र राजकुमारजी जाधव साहेब। या मागच्या 21 तारखेला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली। त्या गोष्टीला आता 1 महिना झालेला आहे आणि मागच्या 1 महिन्यापासून आम्ही पूर्ण मतदारसंघाची एक पहिली प्राथमिक प्रचार फेरी कंप्लीट केलेली आहे। लोहा परिसरातले 2 जिल्हा परिषद गट जर सोडले तर पूर्ण मतदारसंघ आम्ही आता फिरून आलेलो आहे। हा मतदारसंघ फिरत असताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवते की जी रचना ह्या मतदारसंघाची केली गेली ती खरंच राजकीय दृष्ट्या खूप अवघड आहे। कारण मतदारसंघामध्ये पहिल्या प्रचार फेरीच्या दरम्यान जेव्हा आम्ही फिरत होतो, वडेटपुरी म्हणून एक पंचायत समिती मतदारसंघ आहे, तिथे जाण्यासाठी नांदेडच्या सिडकोच्या पुढे जवळपास 10 किलोमीटर जावं लागतं। म्हणजे विचार करा, तिथल्या माणसाचा प्रश्न सोडवायचा म्हणजे त्या निवडून आलेल्या उमेदवाराला सुद्धा किती परेशानीचं काम आहे आणि तिथल्या नागरिकांना सुद्धा किती परेशानीचं काम आहे। इथल्या इथं औषधाचे लोक चहा प्यायला आपल्या शिवाजी चौकात येतात आमच्या दवाखान्यापर्यंत, आणि त्या वडेपुरीला तिथल्या बिचाराला खराच जरी प्रश्न असला तर तो आपल्यापर्यंत कधी पोहोचणार? औसा आपल्यामध्ये नाही आणि वडेपुरी सारखा एरिया आपल्याला जोडला गेलेला आहे। ही एक प्रकारचा म्हणजे डिस्पॅरिटी मात्र नक्कीच मला तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते। काम करताना येणाऱ्या अडचणीचा हा मोठा भाग आहे। आणि या मतदारसंघात फिरत असताना एक मात्र दुसरी गोष्ट जाणवली ती म्हणजे ज्या उमेदवाराला तुम्ही आशीर्वाद दिला, ज्या उमेदवारानं हे व्रत स्वीकारलं, त्या उमेदवारानं 5 वर्षामध्ये एकही वेळा पूर्ण तालुक्यामध्ये जर गेलेला नसेल, पूर्ण छोटा मतदारसंघ तर जाऊ द्या, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या ठिकाणी गेले नाहीत, हा भाग वेगळा झाला, पण जर समजा 5 वर्षामध्ये तो उमेदवार त्या तालुक्यामध्ये जर गेलेला नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे त्याचा विचार करा। जेव्हा एखादा व्यक्ती ही जबाबदारी स्वीकारतो आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य जनता लाखोच्या संख्येने तुम्हाला निवडून देते, तेव्हा तुमची जबाबदारी ही आहे की त्या सामान्य जनतेच्या पाठीशी उभं राहणं, त्या सामान्य जनतेचे प्रश्न असलेले सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, त्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ज्या सभागृहात तुम्हाला निवडून दिलंय त्या सभागृहात मांडणं आणि त्या जनतेसाठी काहीतरी तिथून मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, ही जबाबदारी त्या उमेदवाराची आहे, त्या निवडून गेलेल्या म्हणजे व्यक्तीची आहे। पण केवळ पैशाच्या जोरावर जर तुम्ही निवडणुका लढवत असाल आणि केवळ पैशाच्या जोरावर जर पार्टी अशा उमेदवाराला तिकीट देत असेल तर अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हातात घेणं गरजेचं आहे। ज्या लोकशाहीला आपण सन्मान देतो, ज्या लोकशाहीला आपण मानतो, ज्या संविधानाला आपण मानतो, ते संविधान आपणाला जर नक्की कळत असेल तर ही प्रत्येक जबाबदारी निवडून गेलेल्या व्यक्तीची आहे आणि त्याचबरोबर निवडून देणाऱ्या व्यक्तींची सुद्धा आहे। आपण सुज्ञ नागरिक आहात, आपणाला जबाबदारीनं ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे असं माझं मत आहे। तुम्ही निवडणूक लढत असताना किंवा निवडून देत असताना ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या गोष्टी जर घडत नसतील तर नक्कीच आपल्याला बदल करायला पाहिजे। एक उमेदवार म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही या पुढच्या काळामध्ये होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये
त्या गोष्टीचा जरूर विचार करा. जबाबदार नागरिक हा लोकशाहीचा कणा आहे आणि जोपर्यंत नागरिक जबाबदारीनं मतदान करणार नाही तोपर्यंत योग्य उमेदवार निवडून जाणार नाही आणि भ्रष्टाचार कमी होणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. जेवढा पैसा तुम्ही इलेक्शन मध्ये खर्च करायला लावाल उमेदवाराला तेवढा त्यानं भ्रष्टाचार करणार हे लक्षात घ्या. तुम्ही भपकेबाज प्रचाराला जर बळी पडणार असाल तर नक्कीच तुम्ही भ्रष्टाचाराला आमंत्रण देताय, एवढं नक्की लक्षात ठेवा. ज्या लोकशाहीमध्ये आजच्या काळामध्ये सेशन सारखा उमेदवार जर इलेक्शन हरत असेल तर ती लोकशाही नष्ट होत चालल्याचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. आणि ह्याच गोष्टीची जबाबदारी तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांवर आहे. मी म्हणत नाही आहे की तुम्ही मी बोलतोय, मी समोर उभा आहे म्हणून तुम्ही मला मतदान करा. मला तुम्ही मतदान एवढ्यासाठी करा की तुम्ही अभ्यास करून विचार करून मतदान करा आणि समोर उभा असलेल्या उमेदवारामध्ये तुमचं काम करू शकणारा उमेदवार जर मी वाटत असेल तर मला मतदान करा. कारण ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षामध्ये हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही तुमचे आशीर्वाद येत्या 7 तारखेला माझ्या पाठीशी उभे करा. मी शब्द देतो की तुमच्या सेवेमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 26 वर्षापासून आहे त्याच पद्धतीने याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या सेवेसाठी मी उपलब्ध राहील. प्रश्न सगळ्यांना तुम्हाला माहिती आहेत, तोंडपाठ होऊन गेलेले आहेत. मी काय करणार आहे हेही मी वारंवार सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं काम करण्याची तुम्ही मला संधी द्या, एवढंच या निमित्तानं सांगतो. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे मित्र जाधव साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी ही बैठक घडवून आणली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि पुन्हा भेटण्याचा शब्द देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.